चला महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूयात। नमस्कार, मी विशाल परदेशी आणि घडामोडींमध्ये पहिली बातमी अशी आहे की मुंबईतील शैक्षणिक संस्थांमधील मुलींच्या संरक्षणासाठी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना नवे आदेश दिलेले आहेत। मुंबईतील प्रत्येक शाळेत महिला स्वच्छतागृहाबाहेर महिला कर्मचारी तैनात ठेवण्याचे आदेश मंत्री लोढा यांनी दिलेले आहेत। बदलापूर अत्याचाराच्या घटनेनंतर मुलींच्या सुरक्षेसाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नवी नियमावली जारी केली आहे। मुंबईतील शैक्षणिक संस्थांसाठी सरकारने आदेश काढलेले प्रत्येक संस्थेत शिपायापासून मुख्याध्यापक सर्वांना पोलीस पडताळणी बंधनकारक असणार आहे। त्याचबरोबर मुलींच्या स्वच्छतागृहात एक महिला स्वच्छता कर्मचारी नेमणं हे बंधनकारक असेल। शिवाय शैक्षणिक संस्थेत सीसीटीव्ही बंधनकारक करण्यात आलेले आहे। पोलिसांनी वेळोवेळी याबद्दलचा आढावा घेण्याचे आदेश देखील पोलिसांना देण्यात आलेले आहेत। मुलींच्या आत्मरक्षणासाठी शाळांमध्ये अभियान सुरू करण्याचे आदेश देखील देण्यात आले। महिला पालकांची समिती नेमून प्रत्येक महिन्याला सुरक्षा आढावा घेतला जावा असा देखील मुद्दा या आदेशात नमूद करण्यात आलाय। हा अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे, ज्याप्रमाणे घटना वाढलेली आहे। आज कलकत्तामध्ये काय झाला, नंतर 10 दिवसापूर्वी साकीनाकामध्ये असं एक 3 वर्षाची दलित मुलीवर अत्याचार झाला होता, परवा बदलापूर में झाला। हे वाढती घटना रोखण्यासाठी पालकांमध्ये फार चिंतेचे वातावरण आहे। म्हणून मी आज इथे कलेक्टर ऑफिसमध्ये यानंतर एक मीटिंग घेणार आहे। मी एक माझ्या जे काही सुझाव आहे, निर्देश आहे ते देणार आहे। त्यामध्ये एक प्रत्येक स्कूल कॉलेजमध्ये जे महिला शौचालय आहे तिथे महिला स्टाफची नियुक्ती कंपल्सरी होईल। त्याशिवाय जे काही इतर तिथे कार्यरत लोक आहे, चाहे ते कॅन्टीनचे आहे किंवा सिक्युरिटीचे आहे किंवा बसाचे आहे, त्यांना पोलीस व्हेरिफिकेशन कंपल्सरी होईल। त्याशिवाय ते प्रत्येक स्कूल कॉलेजमध्ये जे मुलीचे पेरेंट्स आहे त्यांचे एक विशेष दल गठीत करून, कमिटी गठीत करून ते सालाची किंवा कॉलेजची काय महिला अध्यापिकाने त्यांच्या प्रत्येक महिना मीटिंग घ्यावी, त्यांच्या जे काही म्हणणं ते ऐकून घ्यावा। आणि प्रत्येक सालामध्ये आणि महाविद्यालयामध्ये आधी मी आदेश दिला आहे। मी सकाळी एक महाविद्यालयाचे 100पेक्षा जास्त महाविद्यालयाचे प्रिन्सिपलचे कार्यक्रमामध्ये होतो। प्रत्येक महाविद्यालय आणि स्कूलमध्ये आता संरक्षणाचे प्रशिक्षण अनिवार्य होईल। आता 1 सप्टेंबरपासून मुंबई सबर्बनचे प्रत्येक स्कूल कॉलेजमध्ये आम्ही स्वरक्षणचे पाठ सुरू करू। आणि महाराष्ट्राचे सर्व ITIमध्ये हे पूर्वी पण माझ्याकडे जे महिला बाल विकास विभाग होता त्यावेळी मी केला होता, आता परत आम्ही सुरू करणार।